नमस्कार. मी अमोल काळे, तांत्रिक समन्वयक, अखिल भारतीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अहमदाबाद. अ, माझ्यासोबत माझे सहकारी धीरज अंबिकार. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना आव्हान करतोय की उद्या संध्याकाळी 4 वाजता निमखेडी शिवार चंदू चौक या ठिकाणी आपण ग्रीन कॉरिडॉर म्हणजेच हरित पट्टा या आपल्या प्रकल्पातील एका भागाचं उद्घाटन करत आहोत की जे काम आम्ही आपल्या शहरामध्ये शहरातील उष्णता व पाणी ताण कमी करण्यासाठी आपण जे जे काही उपक्रम राबवतोय त्यापैकीच आपण एक हरित पट्टा याची निर्मिती करतोय जो 4 किलोमीटरचा राहणार आहे. तर या कार्यक्रमासाठी आपल्याला जळगाव महानगरपालिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तर यामध्ये यांच्याच मार्गदर्शनाने महापौर तसेच शहराचे उपमहापौर यांचे मोलाचे असे आपल्यास मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्यातील खासदार, आपल्या जिल्ह्याचे भूषण असे माननीय मंत्री साहेब, राज्याचे मंत्री साहेब हे पण उपस्थित राहणार आहेत. प्रभागातील नगरसेवक तसेच शहरातील इतर नगरसेवक सुद्धा त्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवणार आहेत. आपले शहराचे आमदारही ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. तर मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवावी. आणि आपणास एकच असे आव्हान आहे की जर आपण असे वरचेवर म्हणजे ठरवून जर हे असे हरित पट्टे जर आपण निर्माण करत राहिलो तर ज्या प्रकारे आपण जळगाव शहरामध्ये आता कमालीची उष्णता आपण उन्हाळ्यामध्ये सोसली आहे तर तीच उष्णता आपल्याला कमी करण्यासाठी मदत होईल आणि त्यातून शहरही हिरवं दिसेल आणि लोकांना, शहरातील नागरिकांना उन्हाची झळ कमी पोहोचेल. तापमानाचा जो काही दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतो तो कमी करता येईल. तर सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की आमच्या सोबत आपण अशा उपक्रमांना जोडा आणि आपलं जे शहर आहे जळगाव शहर हे हिरवगार असे जळगाव शहर निर्माण करता येईल यासाठी आपण आमच्यासोबत याल ही अपेक्षा आणि आपल्यास विनंती की आपण या कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवावी. धन्यवाद. आपण जो पहिल्या याच्यामध्ये आपण 4 किलोमीटरचा आपला ग्रीन कॉरिडॉर हरितपट्टा निर्माण करणार आहोत. तर आपली निरनिराळ्या माध्यमातून कसं जास्तीत जास्त ग्रीन हरितपट्टे तयार करता येतील तर त्या साठी महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाने आपण काम करत आहोत. आणि जसजसे आम्हास पुढे चालून प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही निर्णय होतील किंवा जशा काही तांत्रिक ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं एकदा त्या परिपूर्ण झाले की आम्हाला पुढे जाता येईल. धन्यवाद.